पुढच्या बातमीकडे वळूयात। उद्या धनंजय मुंडेंचा राजीनामा करुणा मुंडेंनी ही फेसबुक पोस्ट केली आहे। अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय असा दावा करुणा मुंडेंचा आहे। अजित पवार मुंडेंचा राजीनामा घेतल्याचं जाहीर करतील असं देखील करुणा मुंडे यांच्याकडून सांगण्यात आलंय। 2 दिवसांआधी मुंडेंचा राजीनामा घेतला गेलाय अशी माहिती करुणा मुंडे यांच्याकडून TV9 मराठीला देण्यात आली आहे। अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलाय। 2 दिवसांआधीच अजितदादांनी मुंडेंचा राजीनामा घेतलाय। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला गेल्याचं अजित पवार स्वतः जाहीर करतील। मुंडेंचा राजीनामा घेतला गेल्याची मला माहिती मिळाली आहे। जसं सूत्राकडून मला माहिती मिळाली आहे की 2 दिवस अगोदर त्यांचा राजीनामा घेतला गेलेला आहे आणि 100% उद्या अधिवेशनाच्या अगोदर ते जाहीर करणार आहे। तुम्ही ज्या कॉन्फिडन्सनं टाकलाय की उद्या कुठलं 3-3-3 धनंजय मुंडेचा राजीनामा, ही नेमकी म्हणजे एवढं कॉन्फिडन्सली कसं तुमच्याजवळ? बघा, आज त्यांनी स्वतः सांगितला होता वाल्मिक कराड माझा व्यक्ती आहे, छातीपणे ठोकपणे सांगितला होता की वाल्मिक कराड व्यक्ती आहे आणि जरी तो दोषी निघाला तो 100% मी राजीनामा देणार, तो आता त्यांच्या समोर काही राहिला नाही ना। तो 100% नैतिकताचे आधार असू द्या, कोणत्याही आधार असू द्या, तो त्यांना राजीनामा उद्या द्यावा लागेल। तर त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, मला अशी माहिती मिळाली आहे। तो डिक्लेअर का केला जात नाही? आज ते लोकांना हे धनंजय मुंडेला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। तुम्हाला सगळ्यांनी बघितलेला 3 महिने अगोदर पासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे। नाही तो आज छोटी छोटीशी गोष्टीवर नैतिकताच्या आधारावर, जसे की दादांनी सांगितला, सगळ्यांनी बडे मोठे मोठे राजकारणी लोकांनी हे राजीनामा दिलेला आहे, पण आज हे धनंजय मुंडे देत नाही। पण तो आता त्यांनी